देवाची ये द्वारी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी
पुण्याची गणना कोण करे पुण्याची पुण्याची गणना 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 कोण करी करी पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाया सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननिहितपाणिं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमो सहित जयाची समाधी साली त्वरित महाभक्तो काय वर्णो तयासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी जिव्हे तू वद आदिनाथ नमिता मच्छिंद्र गोरक्ष हे गहिनी निवृत्ती ज्ञानराज हे तथा सत्यामला सत्य हे गैवीराज श्रीगुप्तनाथ हे तथा उद्बोधहा केसरी श्रीमत् सद्गुरु शिवदीन सुतः वाचे स्मरा नरहरी श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियल्या अखिल गुण निधान षड्गुणा ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीनाथ परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी सर्व संतांच्या चरणी वंदन करून उपस्थित गुणीजन गायक वादक मंडळी भगवत स्वरूप मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. सेवेकरिता घेतलेला अभंग विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ नामक 27 अभंगात्मक छोट्याशा ग्रंथातल्या पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. विठ्ठल पवित्र पुण्य पावन भूमीमध्ये त्रिवेणी संगम इंजेगाव या पुण्यस्थळावरती सुरू असलेला हा नामसंकीर्तन महोत्सव आणि या नामसंकीर्तन महोत्सवातली आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या पूर्व सुकृताने आणि इथल्या काही प्रेम व्यक्तींच्या प्रेमसंबंधांनी माझ्या वाट्याला आली. हे माझं थोर भाग्य आहे. त्रिवेणी संगमाचं महात्म्य मला नाही वाटत सद्यस्थितीला जो भारतामध्ये जन्माला आलेला आहे, विशेषतः ज्याला मोबाईल कळतो त्याला त्रिवेणी संगम नाव माहीत नाही असं होऊ शकत नाही. याच्या आधीही कुंभ झाले, याच्या नंतरही कुंभ होतील, पण हा कुंभ त्या अर्थाने विशेष झालेला आहे की हा कुंभ सर्वसामान्यांपर्यंत विशेषत्वाने यंदा पोहोचला. आणि त्याच पद्धतीचं एक त्रिवेणी संगम स्थान आणि मारुतीरायांच्या दरबारामध्ये दास्यत्वाचे मूर्तिमंत स्वरूप, प्रेमभक्तीचे मूर्तिमंत स्वरूप, एकनिष्ठेचे मूर्तिमंत स्वरूप भगवान श्री मारुतीरायांच्या पावन सान्निध्यामध्ये, पावन छत्र छायेमध्ये सुरू असलेला हा नामसंकीर्तन महोत्सव आणि याची ही आजच्या 4थ्या दिवसाची सेवेकरिता घेतलेला अभंग भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ नामक 27 अभंगात्मक ग्रंथातला पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथसंपदेचा विचार करत असण्यापूर्वी आपल्या वेदामध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहेत. म्हणजे 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, त्यातला एक वेद ऋग्वेद, एक वेद यजुर्वेद. या प्रत्येक वेदामध्ये वेगवेगळे प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. ज्ञानोबराय बोलतात, जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. वेदांनी अनेक प्रकार सांगितलेले आहेत, अनेक मार्ग सांगितलेले आहेत. आपल्या हिताचा जो मार्ग आहे तो आपण घेतला पाहिजे. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी कर्म, ज्ञान आणि उपासना या 3 प्रकरणांमध्ये गीता सांगितली. त्याच्यामुळे गीतेला कांडत्रय निरूपिणी अशा पद्धतीचं सुद्धा एक नाव दिलेलं आहे. वेदांनी अनेक मार्ग का सांगितले, गीतेने अनेक प्रकार का सांगितले, तुमच्या अध्यात्मामध्ये व्यक्ती तितके मार्ग का सांगितले, याचं सोपं उत्तर जर द्यायचं झालं तर ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. एखाद्या औषधालयामध्ये आपण जर गेलो आणि त्या औषधालयामध्ये जाऊन जर आपण सांगितलं की आम्ही आत्ताच कुठंतरी परळीच्या बसस्टँडवरती पडलो आणि आमच्या पायाला दुखापत झालेली आहे, आम्हाला पायाला काहीतरी गोळी द्या. तो गोळी काढत असताना तुम्ही त्याला भांडता का की अरे बाबा माझा पायाला लागलेला आहे आणि तुझ्याकडं पायाच्या सोडून तापेची सुद्धा गोळी आहे, डोक्याची सुद्धा गोळी आहे, पित्ताची सुद्धा गोळी आहे, आपण त्याला भांडत नाही. याचं कारण काय की आपल्याला पाय दुखतोय हा रोग झालेला आहे, परंतु इतरत्र वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग झालेले आहेत. रोगी अनेक असल्यामुळे वनस्पती औषधी अनेक आहेत. तद्वत मनुष्य जन्मामध्ये वृत्ती अनेक असल्यामुळे वेदांनी अनेक प्रकारचे मार्ग दिलेले आहेत. जितक्या प्रकारची तुमची वृत्ती आहे, ज्या प्रकारची तुमची वृत्ती आहे त्या प्रकारचा तुम्ही मार्ग घ्यावा. याच्यातला नेमका आम्ही मार्ग कोणता घ्यायचा, ज्ञानोबराय सांगतात, जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले. आपलं हित ज्याच्यामधून होत असेल तो जो मार्ग आहे तो आपण घेतला पाहिजे. तसं ज्ञानोबरायांनी अनेक ग्रंथ सांगितले. ज्ञानोबरायांचे मूळ 3 ग्रंथ तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहीत पाहिजे. आणि पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे, ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना तर लागू होतंच होतं, पण दुर्दैवाने वारकरी संप्रदायातल्या सुद्धा बऱ्याचशा लोकांना ते आता लागू होईल की प्रत्येक वारकऱ्याने ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर महाराजांची चांगदेव 65 आणि ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव वाचल्याशिवाय मरू नये.
त्यांनी महाराष्ट्रात जर जन्म घेतलेला आहे तर त्यांनी ज्ञानोबा तुकोबा वाचल्यावरच आपले प्राण सोडावे. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथसंपदेचा जर विचार करायला गेलं तर वेदांनी विविध भेद सुचिले, अनेक प्रकारचे मार्ग सांगितले. भगवंताने सांगितलं अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना. 3 प्रकारे लोक माझ्याकडे येऊ शकतात. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति, सांख्येन आत्मनि पश्यन्ति आणि ज्ञानेन आत्मनि पश्यन्ति. म्हणजे 3 प्रकारे देव लोक माझ्याकडे पोहोचू शकतात, मला प्राप्त करून घेऊ शकतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक प्रकारचे ग्रंथ सांगितले. तत्पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या कोणत्या ग्रंथाचा नेमका कोणता अधिकारी आहे याचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे. बऱ्याच अशा अभंगांच्या बाबतीत आपली अवस्था अशी होते की ते अभंग आपले पाठ असतात पण त्या अभंगाकडे आपलं चिंतनाच्या दृष्टीने लक्ष जात नाही. देवाची यद्वारी सुंदर ते ध्यान बोलिले लेकुरे कृपाळू सज्जन मागणे ते एक तुझं प्रती आहे. या अभंगांकडे रूप पाहता लोचनी आपलं या अभंगांकडे चिंतनाच्या दृष्टीने लक्ष जात नाही. आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्ञानेश्वरी ज्या वर्गाकरता लिहिलेली आहे त्यापेक्षा भिन्न वर्गाकरता अमृतानुभव आहे. अमृतानुभव ज्या वर्गाकरता आहे त्यापेक्षा भिन्न वर्गाकरता चांगदेव 65 आहे. आणि हे 3ही ज्या वर्गाकरता आहे त्यापेक्षा भिन्न वर्गाकरता हरिपाठ आहे. विठ्ठल वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी हे प्रत्येक वारकऱ्याचं कर्तव्य आहे. पण या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा नेमका अधिकारी कोण आहे असं सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज बोलतात अहो अर्जुनाची हे पंथी जी परिसणिया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान दिजे. अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता आहे त्याच संतांनी इकडं लक्ष द्या, बाकीच्यांनी नाही दिलं तरी चालेल. तैसे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगचे अधिकारी आहे परी लोको वाक्चातुर्य होईल सुखिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ग्रंथाचा अधिकारी अंतर्मुख वृत्ती झालेला आहे पण वाक्चातुर्य आणि बाकीची लोक सुद्धा सुखी होतील. तुम्ही म्हणाल महाराज मग आपण ज्ञानेश्वरी वाचायची नाही का? ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं आणि ज्ञानेश्वरीचा अधिकारी होणं वेगळं. आता इथे तरुण मुलं फार कमी आहेत, असू द्या. आपण आपल्यात प्रश्न विचारला पाहिजे की 12वीचं पुस्तक 4थीतल्या मुलाला वाचता येईल का? काय उत्तर वाटतं? 12वीतलं पुस्तक 4थीतल्या मुलाला वाचता येईल का? काय एक अंदाज काय आपला? बऱ्याच जणांचं उत्तर नाही असेल. मी त्याला उत्तर देतो हो. तुम्ही लक्षात घ्या 12वीचा एक प्रश्न आहे तो 4थीतल्या मुलाला वाचता येईल ना? ज्याला वाचता येते कोणालाही तो प्रश्न वाचता येईल. अडचण इथं आहे की 12वीतल्या प्रश्नाचं उत्तर 4थीतल्या मुलाला येणार नाही. त्याचं कारण तो वाचायला जरी 12वीतलं पुस्तक वाचतोय तरी त्याचा अधिकार 12वीचं पुस्तक वाचण्याचा नाही आहे. त्याच्यामुळे त्याला उत्तर येणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञान होय अज्ञानासी. ज्ञानेश्वरीचा भाव तोच आहे. वक्ते श्रोते ग्रंथ पठणे पावती समभाव वर्णू जाता अघटित महिमा होतो जीव शिव ज्ञान. एकनाथ महाराज बोलतात ज्ञानेश्वरी प्रत्येकाने वाचली पाहिजे पण ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे तर म्हणे अहो अर्जुनाची हे पंक्ती. अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची योग्यता असणारा जर ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे तर तुमचा आमचा क्रमांक त्याच्यात लागत नाही. अध्यात्मशास्त्रीय अंतर्मुख वृत्ती होण्यासाठी रामकृष्ण परमहंस सांगतात की एक योग किंवा एक यम किंवा एक नियम साधण्याकरता आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले. ते अंतर्मुख वृत्ती होण्यासाठी 5 यम आणि 5 नियम पार करावे लागतात. आणि रामकृष्ण परमहंसांचं वाक्य आहे 1 यम किंवा नियम साधण्यासाठी 12 वर्ष लागतात. म्हणजे 10 यम नियमांना 120 वर्ष लागल्यानंतर वृत्ती अंतर्मुख होईल आणि मग आपण ज्ञानेश्वरीचे अधिकारी होऊ. म्हणजे ज्ञानेश्वरीचा अधिकारी हा अंतर्मुख वृत्ती झालेला आहे. एक तत्वचिंतनाच्या दृष्टीने आपण विचार करतोय. ढोबळ मनाने प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे पण त्याचा अधिकार कोणाला आहे तो सांगितली कोणाकरता? अहो अर्जुनाची ये पंक्ती. ज्ञानेश्वर महाराजांच्या दुसऱ्या ग्रंथसंपदेचा जर विचार करायला गेलं तर तो चांगदेव 65 नावाचा ग्रंथ आहे. आपल्या शाळा कॉलेजांमध्ये आणि दुर्दैवाने असं म्हणायला हरकत नाही पण कीर्तनामध्ये सुद्धा ज्ञानदेव आणि चांगदेव सांगणं कमी झाल्यामुळे आपल्या लोकांनाच आपलं ज्ञान नाही आहे.
लोपले ज्ञानजगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. लोपलेलं ज्ञान जगाला दाखवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. पण अडचण अशी आहे की तेच ज्ञान आम्ही सुद्धा कुठंतरी आमच्या स्वार्थासाठी लोपत नेतो आहोत का, हा विचार करण्याची गरज या व्यासपीठावरती उभा राहणाऱ्या प्रत्येकाला करण्याची सध्या आवश्यकता आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान सगळ्यांना दिलं. चांगदेव आणि नामदेव आणि ज्ञानदेव आमच्या शाळेत शिकवल्याशिवाय आमच्या तरुण पिढीला ज्ञानेश्वर महाराज वैज्ञानिकदृष्ट्या समजणार नाही. आमच्या तरुण पिढीला ज्ञानेश्वर महाराज सामाजिकदृष्ट्या समजणार नाही आणि आमच्या तरुण पिढीला ज्ञानेश्वर महाराज आध्यात्मिकदृष्ट्या समजणार नाही. चांगदेव महाराजांचा प्रसंग असा आहे की चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला येणार होते. भेटीला यायचं ठरवल्यावरती आता जायचं कसं, सामान्य माणूस आहे रेल्वेने जाईल, त्याच्यापेक्षा उच्च माणूस आहे 3 टायरचं तिकीट काढेल, त्याच्यापेक्षा उच्च माणूस आहे कुंभाला जायचं आहे हे विमानाने जाईल, त्याच्यापेक्षा उच्च माणूस आहे हेलिकॉप्टरने जाईल आणि त्याच्यापेक्षा उच्च माणूस असला तर स्वतःचं प्रायव्हेट जेट घेऊन जाईल. चांगदेवराय याच्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ होते, वेगळे होते आणि उच्च होते. चांगदेवरायांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला जायचं आहे, जाण्यापूर्वी काहीतरी पत्र दिलं पाहिजे, सूचना केली पाहिजे. चांगदेव महाराजांनी पत्र लिहायला घेतलं. तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की आपल्या लग्नाची पत्रिका जी असते किंवा आता या आपल्या पत्रिकेत लिहिलेलं आहे की नाही माहीत नाही मला, हो आपल्या पत्रिकेत ह भ प श्री आणि मौजे असं लिहिलेलं आहे. पण लग्न पत्रिकेमध्ये बहुतांश स न वि वि असं लिहिलेलं असतं. ते स न वि वि म्हणजे काय आहे बऱ्याच जणांना माहीत नसतं. सप्रेम नमस्कार विनंती विशेष असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि चांगदेव महाराजांनी तसं लिहिल्यानंतर लिहिलं श्री लिहायचं का चिरंजीव लिहायचं. कारण श्री लिहावं तर अधिकाराने वयाने लहान आहे आणि चिरंजीव लिहावं तर अधिकाराने मोठे आहेत. उपजताची ज्ञानी हे वरम जाणवणी. चांगदेवांना लक्षात आलं. चांगदेवरायांनी काय केलं, काहीही न करता पत्र कोरं पाठवलं. ज्ञानेश्वर महाराजांकडे पत्र आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, मुक्ताबाईला दाखवलं. मुक्ताबाईने सांगितलं दादा चांग्या अजून कोराच आहे. त्याच्या बदल्यामध्ये त्याला रिप्लाय म्हणून जे पत्र दिलेलं आहे 65 ओव्यांचं, त्याचं नाव स्वस्ती श्रीवटेशु चांगदेव 65 नावाचा ग्रंथ आहे. चांगदेव 65 म्हणजे 1400 वर्ष आपल्या मृत्यूशी झुंज देऊन विजयी झालेल्या महान तपोनिधी योद्ध्याला केलेला उपदेश आहे. किती वर्ष? 1400. आपण 14 वर्ष सोडा, आपण 14 दिवस सुद्धा आपल्या हातात नव्हते. मागच्या 2 वर्षाचा कालावधी आठवा. पॉझिटिव्ह हा शब्द जगामध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह आहे, पण त्या 2 वर्षात त्याच्या इतका निगेटिव्ह शब्द एकही नव्हता. लक्षात घ्या. आपण नीट कीर्तन आहे का आपल्याला कीर्तन समजल. पॉझिटिव्ह शब्द निगेटिव्ह अर्थाने कधी घ्यावा तर तो कोरोनात घेतला जात होता. पॉझिटिव्ह शब्द पॉझिटिव्ह अर्थाने कोरोनात घेतल्याच गेला नाही. आणि तो जर पॉझिटिव्ह शब्द आला तर 14 दिवस वडील मुलाला हात लावू शकत नव्हते, मुलगा आईला हात लावू शकत नव्हता, नवरा बायकोला हात लावू शकत नव्हता. एवढं सगळं सोडा, त्याला असे स्वतंत्र रूम दिली द्यायची आणि त्या रूममध्ये त्याला राहावलं जावं लागायचं. आपल्या हातात आपले 14 दिवस नाही आहे. चांगदेवरायांनी 1400 वर्ष मृत्यूशी झुंज देऊन विजय प्राप्त केला. त्यांना केलेला उपदेश म्हणजे चांगदेव 65 जर असेल तर आम्ही सामान्य माणसं त्या ग्रंथाचे अधिकारी नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या 3ऱ्या ग्रंथाचा जर विचार केला तर ज्ञानदेव म्हणे श्रेष्ठ हे अनुभवामृत सेवूनी जीवनमुक्त हेची हेतू. अनुभवामृताची महिमा, अनुभवामृताचा महिमा, अनुभवामृताचं महात्म्य इतकं श्रेष्ठ आहे की स्वतः ज्ञानेश्वर महाराज सांगतात एवं दशोपनिषदे पुढारी न ढळती पदे देखोनी बुडी बोधे येथे दिली. 10ही उपनिषदांनी एका समुद्रात उडी घ्यावी आणि त्या समुद्राचं जर नाव काय असेल तर ते अमृतानुभव. विठ्ठल ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवून जीवन मुक्त हेची होतो. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महात्म्याने त्या ग्रंथाला श्रीमंत म्हणावं म्हणजे तो ग्रंथ कसा असावा. एक ध्यानात घ्या, लखपत्यांमध्ये तुम्ही लखपती असाल तर तुमचं विशेषत्व नाही आहे. सामान्यांनी तुम्हाला श्रीमंत म्हणावं यात तुमचं विशेषत्व नाही आहे. श्रीमंतांनी तुम्हाला श्रीमंत म्हणावं यात तुमचं विशेषत्व आहे. आपल्या गावातल्यांनी आपल्याला मोठं म्हणावं यात विशेषत्व नाही आहे. जिल्ह्याने आपल्याला मोठं म्हणावं यात विशेषत्व आहे. आपल्याकडे जर 100 रुपये आहे तर ज्याच्याकडं 10 रुपये तो आपल्याला जर मोठं म्हणत असेल तर समजायचं आपण मोठे नाही. ज्याच्याकडं 500 रुपये तो जर आपल्याला श्रीमंत समजत असेल तर आपण समजायचं आपण स्वतः मोठे आहेत.
ज्ञानेश्वर महाराज जर ज्या ग्रंथाला श्रीमंत म्हणतात तो ग्रंथ किती श्रीमंत असला पाहिजे? कारण ज्ञानेश्वर महाराजांची श्रीमंती जर पाहायचं गेलं तर जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बोळ रेडा बोली, ही ज्ञानेश्वर महाराजांची श्रीमंती आहे. आणि असे ज्ञानेश्वर महाराज ज्या ग्रंथाला श्रीमंत म्हणून म्हणतात तो ग्रंथ म्हणजे जीवनमुक्तांनी आपला अनुभव तपासून घ्यावा एवढ्याकरता केलेला प्रपंच आहे. विठ्ठल म्हणजे ज्ञानेश्वरीचा अधिकारी पाहायला गेलं तर अंतर्मुख वृत्ती झालेली पाहिजे. अनुभवामृताचा अधिकारी पाहायचा झालं तर जीवनमुक्त असला पाहिजे. चांगदेव 65चा अधिकारी पाहायचा झालं तर महाराज 1400 वर्ष मृत्यूशी झुंज देता आली पाहिजे. आणि ह्या बाबतीत जर आपला विचार केला तर आपण तीनही प्रकारच्या बाबतीमध्ये पोहोचत नाही, मोडत नाही. सामान्य लोकांची अडचण कायम होते महाराज. कीर्तन असू द्या, निवडणूक असू द्या, कुठली वाटप असू द्या, नोटबंदी असू द्या किंवा कोरोना असू द्या, सामान्य लोकांची अडचण आहेच आहे. त्याच्यामुळं एक तर असामान्य व्हा खालच्या स्तरावरती, नाही तर असामान्य व्हा वरच्या स्तरावरती. याचं कारण तुम्हाला सांगतो. लॉकडाऊनमध्ये आपल्यासारख्याला भाजी घ्यायला अडचण जात होती. ती रेमडेसिवीरची एक इंजेक्शन 100-150 रुपयाला, आत्ता कोणी तिला विचारत नसेल, 20-20 हजार रुपये त्या इंजेक्शनची किंमत लागली होती सामान्य लोकांना. मोठ्या माणसांना, एकदम हाय लेवल हाय प्रोफाईलचे जे लोक आहेत त्यांना ना त्या भाजीपाल्याची अडचण झाली. उलट त्यांनी घरी बसून फॅमिलीसोबत चांगल्या पद्धतीत टाईम स्पेंड केला. आणि एकदम रस्त्यावर जे काही मोलमजूर होते ना त्यांना तर कुठल्याच प्रकारची वॅक्सिन घ्यायची गरज नाही पडली, त्यांना कोरोनासुद्धा नाही झाला. अडचण फक्त सामान्य माणसांना झाली. याच सामान्य माणसांसाठी ज्ञानोबारायांनी जर कोणता ग्रंथ तयार केला असेल तर तो हरिपाठ नामक 27 अभंगात्मक छोटासा ग्रंथ तयार केला. त्या ग्रंथातला अभंग आजच्या सेवेकरता घेतला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठ केला कोणासाठी, हरिपाठ केला कशासाठी आणि हरिपाठ केला कशाचा, याचा तिन्हीचाही जर विचार करायचा झाला तर या ग्रंथाचा अनुबंध पाहिला पाहिजे. अनुबंध चतुष्टय, साधन चतुष्टय असे काही पद्धती आपल्याला वेदांत शास्त्रामध्ये पाहायला सापडतात. अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध याला म्हणतात अनुबंध चतुष्टय. हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? जो देवाच्या दारात उभा राहतो. देवाच्या दारात उभा राहणारा या ग्रंथाचा अधिकारी आहे. या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे तर भगवान नामस्मरण रूप भक्ती हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे. हरिमुखे म्हणा हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे. या ग्रंथाचं फलश्रुती काय? या ग्रंथाची फलश्रुती काय असेल तर या ग्रंथाची फलश्रुती पुण्याची गणना कोण करी एक, तेणे मुक्तिचारी साधी येले या दोन या ग्रंथाची फलश्रुती आहे. आणि या ग्रंथाचा विशेषत्वाने सर्वसामान्य अधिकारी कोण आहे तर असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारी आसक्त असणारे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य हा या ग्रंथाचा अधिकारी आहे. विठ्ठल देवाच्या दारामध्ये उभं राहिल्यानंतर तुम्हाला चारही मुक्तींचा लाभ होतो. प्रश्न असा पडतो की देवाच्या दारात उभं राहिलं म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? देवाच्या दारात आपण जीवनभर उभं राहिलं पाहिजे का? देवाच्या दारात उभं राहणं म्हणजे नेमकं काय आहे तर त्याच्याकडे लक्ष देण्यापूर्वी आपण देवाचं द्वार काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. विशेषत्वाने ज्ञानेश्वर महाराज देवाचं द्वार सांगतात, देवळाचं सांगत नाही. हा पहिला मुद्दा आहे. आपण आळंदीत असताना किंवा कोणीही कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जर असला आणि समोरच्याने जर घाई केली तर आपण त्याला सांगतो अरे बाबा देवाची द्वारी उभा क्षणभरी जरा बसून घे, कुठं घरी जायची घाई करताय. पण ज्ञानेश्वर महाराज देवाचं द्वार म्हणतायत, देवळाचं म्हणत नाही. आणि जो खऱ्या देवाच्या दारात उभा राहतो त्याला चारही मुक्ती भेटल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं पहिलं देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची उभा क्षणभरी, देवाची उभा क्षणभरी, देवाची द्वारी
भक्तींचा लाभ होतो त्याचं द्वार नेमकं कोणतं असलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. देवाची ये द्वारी, आधी देवाचं द्वार समजण्यापूर्वी देव कोणता आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. कारण आत्ताच्या स्थितीमध्ये हो रामायण महाभारतच सोडा, परंतु जेवढ्या कथा आहेत तेवढ्या कथा तेवढे देव आहेत. आणि तेवढे देव म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ तोच देव आहे ज्याची कथा चालते. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाने किंवा सनातन वैदिक हिंदू धर्माने पंचायतन मांडलेले आहेत. मग गणेश पंचायतन असेल, शिवपंचायतन असेल किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गणपती देव, शंकर पार्वती विष्णू लक्ष्मी सरस्वती ब्रह्मा आणि जे काही अजून 2-4 देव आहेत तेवढे. पण ज्या काही कथा नवीन चालतात त्या प्रत्येक कथेमध्ये एक नवीन देव निघतोय. आणि प्रत्येक कथाकार सांगतात, रामायण कथाकारांनी सांगितलं रामश्रेष्ठ आहे तर त्यात वावगं नाही आहे, ते तुलसीदासजींनीच सांगितलेलं आहे. पण प्रत्येक कथा हे सांगते की हाच देव सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग सामान्य माणसांना चिंता निर्माण होते आणि प्रश्न पडतो की नेमका कोणता देव असला पाहिजे. कारण 33 कोटी देव आमचे आहेत. इतरांकडं एक देव असल्यामुळं 50 जण त्याच्या मागे आहेत. इथं 50 लोक असतील तर 5 लाख देव आहेत. आपण 33 कोटी सोडून द्या, 5 लाख धरा. मग नेमकं कोणत्या देवाकडे आम्ही जायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भावेव ब्रह्मणो रूपे मूर्तंच्या मूर्तंच. 33 कोटी देव हे सगुण रूपाने एक आहेत आणि एक निर्गुण निराकार परमात्मा हा निर्गुण रूपाने एक आहेत. ही 2च देवाची रूप आहेत, एक सगुण साकार परमात्मा आणि एक निर्गुण निराकार परमात्मा. यातला ज्ञानेश्वर महाराजांना कोणता देव अपेक्षित आहे हे कळाल्याशिवाय त्या देवाचं द्वार संभवत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणे जितकी जुनी साडी तितकं हेरिटेज म्हणून त्याला जास्त किंमत मिळते. विनोद सांगण्याच्या आधी जर तो कळाला तर श्रोते हुशार आहेत आणि विनोद सांगूनही जर नाही कळाला तर श्रोते स्थितप्रज्ञ आहेत. हा सुद्धा एक विनोद होता. विठ्ठल बऱ्याचशा कीर्तनामध्ये विनोद सांगा, सिद्धांत सांगा, दृष्टांत सांगा. ते श्रोते जे आहेत ते स्थितप्रज्ञ असतात, म्हणजे ते स्वावलंबी समाधीमध्ये असतात.
मी जुन्या साडीची गोष्ट सांगत होतो. काही दिवसांनी असं होणारे महाराज, लोक तपश्चर्या करतील की आमच्या मुखात एक तरी बोधेबाबाची चाल यावी, आमच्या मुखात एक तरी बंकट स्वामींची चाल यावी, आमच्या पखवाजाला कधी ना कधीतरी भीमसेन महाराजांसारखा हात यावा, आमच्या मुखाला कधीतरी मामासाहेबांसारखी वक्तृत्व यावं, यासाठी लोक तपश्चर्या करतील. कारण झालंय काय माहिती का, युद्ध नसल्यामुळे तलवारीच्या धारी सगळ्यांच्या बोथटल्या. आता हा सगळा इकडं आमचा विषय चालू आहे, बऱ्याचसं तुम्हाला कळतही नसेल, पण दुर्दैव बघा की आमच्यावरही विनोद व्हायला लागलेत. आणि त्याच्यामुळं एखाद दिवशी जर युद्ध करायला निघालं तर नेमकी तलवार कोणी घ्यायची आणि ती कोणाची घ्यायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या महात्म्यांचे महाराष्ट्रावर उपकार आहेत महाराज, की या महात्म्यांनी हे करून ठेवलं. नाही तर असं झालं असतं, नवीन पिक्चर यायची वाटच आपण पाहतोय. कशासाठी? हो, चालीच संपल्या म्हणे. या महात्म्यांनी असं केलेलं आहे, तुकोबरायांच्या 4600 अभंगांना 4600 चाली आहेत. जेव्हा गाथा भजन किंवा अभंगात्मक चाली म्हणून सुद्धा जेव्हा तुकोबरायांच्या अभंगाचं पारायण होतं, गाथा पारायण होतं, तेव्हा एक चाल रिपीट होत नाही, एवढ्या चाली आहेत. आणि आमच्या पखवाजाचं वैशिष्ट्य हे आहे की तिथं चक्रधार नाही वाजवला तर चालतो, तिथं कुठलं परण नाही वाजवलं तर चालतं, पण तिथं ज्या ठेक्यात धिंधा गदा गबोल वाजल्या जातो आणि ज्या ठेक्यात ज्ञानोबा तुकाराम भजन जातो, म्हटलं जातं ऐसे समाधीचे काय, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस समाधीचे सुख सांडाव उवाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ऐसा कीर्तनी ब्रह्मरस म्हटलं असतं तर वेगळं वाक्य होतं, आणि ऐसा या कीर्तनी म्हटल्यामुळं वेगळं वाक्य आलं. या म्हटल्यामध्ये कोणत्या, तर मग त्याच्यात सगळे नियम आले. कोणते नियम आले की सगुण चरित्रे, परम पवित्रे, हे सगळे नियम त्याच्यात आले. कोणत्या? यामध्ये हे सगळे नियम आले. असं जर कीर्तन असलं, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण, माझ्या हाती निवृत्ती निर्गुण संपूर्ण दिधले. मला निवृत्तीनाथांनी निर्गुण निराकार जो काही परमात्मा आहे त्याची प्रचिती करून दिली. आता अशा निर्गुण निराकार परमात्म्याला दार कसं संभवल, हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की सगुणाचं ज्ञान झाल्यावर निर्गुणाचं ज्ञान होतंच असं सांगता येत नाही, पण निर्गुणाचं ज्ञान झाल्यावर सगुणाचं ज्ञान होतंच होतं. नामदेव महाराजांचं चरित्र पहा. नामदेवरायांना सगुणाचं ज्ञान होतं की नाही? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, काय अधिकार असेल पहा. नामदेव महाराज कीर्तन करतात, मागे कबीरदासजी उभे आहेत, जनाबाई उभे आहेत, आणि समोर देव साक्षात उभे आहेत. नाचता नाचता देवाचा पिटला पितांबर, हो, आणि सावध होई म्हणे कबीर. देव समोर उभा राहतोय आणि आपल्या कीर्तनात नाचतोय. इथं आमची 70 कीर्तनात गेली, पण देव सोडा माणसं सुद्धा डोलायला तयार नाहीये. गणित कुठं चुकतंय पहा. एखादी महिला उत्तम स्वयंपाक करत असेल आणि तरी सुद्धा तिचं अन्न जर चांगलं बनत नसेल तर गडबड अन्नात नाही आहे, गडबड महिलेत आहे. दृष्टांतही संपला आणि सिद्धांतही संपला. समजणाऱ्यांनी आनंद घ्या, नसल समजणाऱ्यांनी कीर्तन झाल्यावर चहा घेऊन जा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगुणाचं ज्ञान झाल्यावर निर्गुणाचं होतंच. नामदेवरायांना सगुणाचं ज्ञान झालं होतं. नामदेवरायांच्या हातून देव जेवण करत होते. आम्ही नैवेद्य दाखवतो, पाणी फिरवतो, ताट घेतो, लोकांना प्रसाद वाटून देतो, त्याला पाहिजे का एवढं सुद्धा विचारत नाही. इथून सोडा. महिला मंडळांची गंमत अशी आहे की नैवेद्य करायचा जर असला, नैवेद्य त्या काय शब्द म्हणतात इकडे, निवत शब्द असेल कदाचित, तो मूळ शब्द नैवेद्य असा आहे, त्याला आपण निवत म्हणतो. ते गंगालय असा शब्द आहे त्याचा. ते तांब्याचं असं एक भांडं असतं, त्याचं नाव गंगालय असं आहे. आपण त्याला काय म्हणतो? गंगाळ. गंगाळ अपभ्रंश. निदान त्याला आपण गंगाळ म्हणतो. कशाला? गंगालयाला. एवढं सुद्धा ज्ञान आहे. आपण कुठं चुकतोय ही चूक जरी लक्षात आली तरी आपण चुकतो असं म्हणता येत नाही, पण आपण चुकतोय हे सुद्धा कळत नाही आहे. ह्याच्या इतकी मोठी चूक कोणतीच नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगुणाचं ज्ञान नामदेवरायांना झालं होतं, पण तरी औंढ्याला जाऊन इथंच मराठवाड्यात येऊन पुन्हा शिवलिंगावरून पाय विसोबा खेचरांनी बाजूला ठेवावा आणि मग सांगावं की निवृत्ती निर्गुण दिधली संपूर्ण माझे हाती. म्हणजे निर्गुण निराकाराचं ज्ञान होणं महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या निर्गुण निराकाराच्या दारामध्ये जो उभा राहतो त्याला म्हणायचं, त्याला चारी मुक्तींचा लाभ होतो. आता गंमत अशी झाली की या
काय नाव आहे या मारुती मंदिराचं? वन मारुतीचं मंदिर कुठं आहे असं सांगितलं तर ते सांगतील परळी सोनपेठ रस्त्याला तुम्ही डाव्या हाताला एक मंदिर दिसतंय, तिथं मोठा टेंट टाकलेला आहे, सध्या कीर्तन चालू आहे, काही लोकांना झोप येते आणि काही लोक महाराज कधी जातील याची वाट पाहत आहेत, ते म्हणजे वन मारुतीचं मंदिर. काही मागचे हसतायत की नाही मला काहीच कळत नाहीये, पण हे पाहण्याच्या नादात इतके लोक हसवणे फायदा नाही की नेमके आले कीर्तनाला का अजून कशाला हे सुद्धा विसरून गेलं पाहिजे. म्हणजे या रस्त्यावरती डाव्या हाताला वन मारुतीचं मंदिर आहे, ठीक आहे, लक्षात आलं, त्याचं दार कुठे हे आम्हाला लक्षात आलं, पण ज्ञानेश्वर महाराज जो देव सांगतायत तो देव आहे कशामध्ये तर भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानेश्वर महाराजांचा देव आहे ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. हो काय ते ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातन, असा जर ज्ञानेश्वर महाराजांचा परमात्मा आहे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी जर ज्ञानेश्वर महाराजांचा परमात्मा आहे, वायरमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा परमात्मा आहे, माझ्यात ज्ञानेश्वर महाराजांचा परमात्मा आहे, तुमच्यात आहे, पखवाजात आहे, गुळात आहे, पाण्याच्या बाटलीत आहे, कणकीत सुद्धा आहे. आता त्याचं द्वार कसं संभवलं? निवृत्ती निर्गुण म्हटल्यानंतर निर्गुणाचं द्वार कसं संभवल तर याचा विचार करता येत नाही. जिथे सामान्य माणसाचा विचार संपतो तिथून संतांचा विचार चालू होतो आणि याला दोनच अर्थाने चिंतन करावं लागतं. तसं संस्कृत श्लोक अर्थाचा विचार करत असताना त्याचे 8 प्रकारे अर्थ काढायला सांगितलेले आहेत भागवतामध्ये. सामान्य भाषेत जर बोलायचं झालं तर संतांच्या अभंगाचे 2 प्रकारे तरी अर्थ काढले पाहिजे. एक वाच्यार्थाने अर्थ काढला पाहिजे आणि दुसरा लक्षार्थाने अर्थ काढला पाहिजे. हो काय म्हणे आमच्या आमदारांकडं आमचं काम आहे तर त्यांना कोण ओळखतं इथलं? त्यांनी सांगितलं गजूभाऊला भेटा. गजूभाऊला भेटले म्हणजे तुम्ही आमदाराकडं पोहोचले. तेव्हा नाही त्यांना अहो तुम्ही गजूभाऊकडं कागद द्या म्हणे. गजूभाऊकडं कागद दिला म्हणजे कागद आमदाराकडं पोहोचला. आता आमदार असतो, आजचा कोण वार आहे? सोमवार आहे वाटतं, रविवार आहे. हा ते आमदार असतात मंगळवार बुधवार कुठे? मुंबईला. गजूभाऊ आहे कुठं? सोनपेठमध्ये. आणि ते सांगतात काय आज तू कागद गजूभाऊकडे दे, कागद आमदाराकडे पोहोचला. याचा अर्थ आपण लक्षार्थाने लावतो का वाच्यार्थाने लावतो? याचा अर्थ आपण लक्षार्थाने लावतो की त्यांचे आणि त्यांचे संबंध जवळचे आहेत, त्यांच्यापर्यंत जर ते पोहोचलं तर ते त्यांच्याकडे पोहोचल्याशिवाय राहणार नाही. एखादी आई सामान्य मुलाला सांगते बाबा एक काम कर, आत्ताच दुसऱ्या मजल्यावर घर घेतलेलं आहे, नवीन घर आहे, नवीन जागा आहे, एवढा कचऱ्याचा डबा जो आहे तो लोक पाहून कचरा टाक. ते पोरगा असं कचऱ्याचा डबा हातात घेतं आणि पाहत बसतं खाली कोणी जातंय का. कोणीच जाताना दिसला नाही. पांढऱ्या कपड्यावाला माणूस होता. कोणच्या कपड्यावाला? पांढऱ्या. आपल्यालाच लागू होता असं नाही, पांढरे कपडे अजूनही बरेच जण घालतात. कचरा कोणाच्या अंगावर टाकायचं तुमचं तुम्ही ठरवा, मी फक्त दृष्टांत सांगणार आहे. आणि बऱ्याचदा हे लक्षातही आलं पाहिजे की फुलं कोणाच्या अंगावर टाकायचे तर कचरा कोणाच्या अंगावर टाकायचा आहे. आमची गंमत ती होऊन जाते. तर त्यांनी पाहिलं कचऱ्याचा डबा हातात घेतला, 4 लोक जात होते, त्यांच्या अंगावर कचऱ्याचा डबा टाकला. पुढं काय झालं असेल सांगण्याची गरज नाही. आपल्या अंगावर जर टाकलं तर आपण जे करू तेच त्यांनी केलं. ते सगळं झाल्यानंतर त्यांनी आईला विचारलं माझं काय चुकलं? तू काय सांगितलं होतं? लोक बघून कचरा टाक. मी काय केलं? लोक बघून कचरा टाकला. आईने सांगितलं मला हे सांगायचं नव्हतं. तो म्हणे तुला हे नव्हतं सांगायचं पण तू हेच सांगितलं होतं. आईने काय सांगितलं होतं? लोक बघून कचरा टाक. मुलांनी काय केलं? लोक बघून कचरा टाकला. चुकलं दोघांचंही नाही आहे. सांगितलं वाच्यार्थ लक्षार्थाने आणि घेतलं वाच्यार्थाने, इथं अडचण झालेली आहे. लोक बघून कचरा टाक म्हणजे लोक नसताना कचरा टाक, हा जसा लक्षार्थाने अर्थ आपण घेतो तसं ज्ञानेश्वर महाराज जर दार म्हणतात तर तिथं दाराचा अर्थ जर वाच्यार्थाने लागला नाही तर तो लक्षार्थाने लागला पाहिजे. देवाचं द्वार म्हणजे साधनरूपी द्वार. त्यांच्यापर्यंत तुमचं लेटर पोहोचलं म्हणजे तुमचं लेटर आमदाराकडे जाणार, म्हणजे आमदाराकडे जाण्याचं साधन जसं गजूभाऊ झाले तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निर्गुण निराकार परमात्म्याकडे तुम्हाला जायचं आहे. ते जाण्याचं द्वार साधन म्हणजे जर काय असेल तर ते म्हणजे देवाचं नाव आहे. विठ्ठल नामरूपी द्वारामधून जो देवापर्यंत जातो तेणे मुक्ती चारी साधी देवाची हे द्वारी उभाक्षण देवाची हे द्वारी देवाची
भरी देवाची हे द्वारी उभा क्षण ज्ञानेश्वर महाराज सांगतात निर्गुण निराकार रूपी देवाच्या नामरूपी द्वारामध्ये जो उभा राहतो त्याला चारी मुक्तींचा लाभ होतो. दुसरा प्रश्न महत्त्वाचा येतो, उभं राहणं म्हणजे नेमकं काय? कारण दर 5 वर्षांनी उभे राहताना आम्ही लोकांना पाहिलेलं आहे, पण ते पडतात सुद्धा आणि ते उभे राहिले तरी ते उभे आहेत असं आम्हाला त्याच्यानंतर कधीच वाटत नाही. दुसरी गोष्ट, दररोज रात्री कीर्तनकारासमवेत पखवाजे आणि गायक वादक आणि टाळकरी हे सुद्धा आम्ही उभे राहताना पाहिलेले आहेत. तिसरी गोष्ट, बसमध्ये गर्दी असली तरीसुद्धा आम्ही उभे राहणारे लोक पाहतोय. म्हणजे नेमका कसा उभा राहिला म्हणजे चारी मुक्तींचा लाभ होतो. एक पायावर उभं राहायचं आहे, एका अंगठ्यावर उभं राहायचं आहे, तळपायावर उभं राहायचं आहे, एक पाय मुडपून उभं राहायचं आहे. नेमकं कसं उभं राहायचं आहे? ज्ञानेश्वर महाराज पुन्हा सांगतात, जिथं वाच्यार्थाने अर्थ लक्षात येत नाही तिथं लक्षार्थाने अर्थ लक्षात घेतला पाहिजे. उभं राहणं म्हणजे काय तर देवाच्या द्वारामध्ये उभा नाम जागृत असणे, उभा नाम सतर्क असणे. प्रत्येक संतांच्या वाक्याचा अर्थ हा लक्षार्थाने काढला तरच त्याचा परमार्थात उपयोग होतो, नाही तर त्याचा प्रपंचात उपयोग होतो. विठ्ठल लक्षार्थाने अर्थ काढला तर अर्थ वेगळा निघतो आणि वाच्यार्थाने अर्थ काढला तर अर्थ वेगळा निघतो. प्रमाण सगळ्यांना पाठ आहे. उठा जागे वारे अभंग म्हणून पा. उठा जागे भारे आता
स्मरण करा पंढरीनाथा. बाकीचं सगळं सोडा, उठा जागे व्हारे आता. वाच्यार्थाने विचार केला तर असं वाटतं तुकोबरायांना कोणीतरी पैसे दिलेले असतील की रोज सकाळी आमच्या दारापुढं या आणि 4:30 वाजता हा अभंग म्हणा, उठा जागे व्हारे आता, तुमचं काम करा. वाच्यार्थाने जर पाहिलं तर त्यांना दुसरं काही काम नव्हतं का? उठा अरुणोदय प्रकाश झाला. काय गरज असेल संतांना तुमच्या दारासमोर ही म्हणायची? संतांना तुमच्या दारासमोर म्हणायची गरज ही होती की तुम्हाला ते झोपेतून उठवत नव्हते. आता तरी उठा जागे व्हा, पंढरीनाथाचं स्मरण करा, हा त्याचा अर्थ निघतो. जर आम्ही झोपेत असतो तर संतांनी एका शब्दात उठवलं असतं, तेव्हा आता शब्द वापरला नसता. काय असतं, मुलाची जर शाळा 8 वाजताची आहे आणि आई जर 7:45ला उठवत असेल तर बाबा आता तरी उठ असा शब्द वापरते. आणि 5 वाजता उठवायचं असतं, ते बाळा उठ, तो म्हणतो 5 मिनिटांनी उठतो, ती सांगते काही हरकत नाही 10 मिनिटांनी उठ. आता उठ म्हणजे काय की खूप उशीर झालेला आहे, आता तरी उठ बाबा आणि पंढरीनाथाचं स्मरण. आता तरी होय जागा, 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 आता तरी होय जागा. आता याला म्हणायचे की वेळ निघून जाते, आता तरी उठा. तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, उभा म्हणजे कसा तर जागृत अवस्थेत जो आहे, जो सतर्क अवस्थेमध्ये आहे तो म्हणजे उभा. अर्थात निर्गुण निराकाराच्या दारामध्ये, नामरूपी साधनरूपी द्वारामध्ये जो जागृत प्रकारे उभा आहे त्याला 4 मुक्तींचा लाभ होतो. दुसरा प्रश्न येतो, किती वेळ उभं राहायचंय? 9 ते 11, 8 ते 10, 7 ते 9, 6 ते 8, नेमकं उभं किती राहायचं ते म्हणजे जागर आहे. काल एक वाक्य ऐकलं होतं कीर्तनातलं की कीर्तनकार हा अर्धा गायक असला पाहिजे, कीर्तनकार हा अर्धा पखवाजा असला पाहिजे, पखवाजा हा अर्धा गायक असला पाहिजे आणि गायक हा अर्धा पखवाजा असला पाहिजे, तर ते कीर्तन पूर्ण होतं. वा. आणि याची ट्रायल घ्यायची असेल तर तिघांना मिळून काकड्याला किंवा जागराला बसवलं पाहिजे. हा, पण आता त्याला ते तुमच्या सप्त्या इतके पैसे मोजावं लागेल. माझ्यासारखं सोडा, माझं काही नाही. तुम्हाला जर जागराला दुसरा कोणी कीर्तनकार आणायचं असेल त्याला द्याव काय लागेल हा मोठा प्रश्न आहे. ज्याचा त्याचा आंतरिक प्रश्न आहे. कोणी पैशाची लूट करेल तर कोणी आनंदाची लूट करेल. कोणाकडं सोन्याचं ताट आहे तर कोणाकडं सोन्याचं झाड आहे. झाड लोकांना दिसत नाही, ताट दिसतं म्हणून लोक भुलून जातात. विठ्ठल किती वेळ नेमकं उभं राहायचंय? ज्ञानोबा सांगतात क्षणभर, फक्त 1 क्षणभर उभं राहायचंय. क्षण कशाला म्हणतात तर आपली पापणी लावून उघडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्याला 1 क्षण म्हणायचं. हे म्हणता म्हणता सुद्धा 4 क्षण निघून गेले. एवढ्या वेळ देवाच्या दारामध्ये उभं राहायचंय. आणि लाभ काय होणार आहे तर 4ही मुक्तींचा लाभ आहे. कसं शक्य आहे? आम्ही 2-2 तास उभा राहतोय, त्याच्यातली आम्हाला एकही मुक्ती नाही मिळायला लागली. काल्याच्या दिवशी फक्त नुक्ती मिळती, बाकी काहीच नाही मिळत आहे. भानगड काय नेमकी? ज्ञानोबरांनी सांगितलं पुन्हा वाच्यार्थाने अर्थ घेऊ नका, अर्थ लक्षार्थाने घ्या. क्षणभर आम्ही
सोशिले वाईट साधिले अवीट निज सुख. तुकाराम महाराज बोलतात, गवळणींची अवस्था ही झाली होती की आम्ही क्षणभर वाईट सोसलं. तो क्षण म्हणजे किती होता, तर संपूर्ण जीवनभर गवळणींना निंदा नालस्ती सहन करावी लागली. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आपलं आयुष्य दशरथ राजाच्या तुलनेत विचार केला तर क्षणभर भरतंय. दशरथ राजाने 10,000 वर्ष राज्य केलं होतं असा रामायणात उल्लेख आहे. हो, स्वतः चांगदेवरायांच्या तुलनेत आपलं आयुष्य वजा करा, भागिले करा. आपलं आयुष्य किती आहे? 100 नाही, ते 60 वर्षांपूर्वी होतं, आता 70. सरकारचा आत्ताचा रेशो माझ्या मताने 70 किंवा 75 आहे. आणि आम्ही जोपर्यंत 50चे होऊ, आता मी कितीचा आहे ते विचारू नका. ते काय असतं म्हणे, त्या चित्रपट क्षेत्रामध्ये वय सांगत नाहीत म्हणे, काय त्याला त्यांना माहीत काय असतं ते. आपल्या क्षेत्रामध्ये उलट जितका लहान माणूस असेल तितकी बुद्धिमत्ता जर जास्त असेल तर मान जास्त आहे. मी बुद्धिमत्ता म्हणतोय, कला म्हणत नाही आहे. कला असणाऱ्याला कलाकार म्हणतील आणि बुद्धिमत्ता असणाऱ्याला बुद्धिवान म्हणतील किंवा विद्वान म्हणतील. विद्वान सर्वत्र पूज्यते, कलाकार सर्वत्र पूज्यते असा शब्द नाही, मी तुम्हाला बोलत नाही आहे. पण या व्यासपीठाचा वापर जे कलेच्या रूपाने करतायत आणि त्याला आवरण विद्वानाचा आणतायत, त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. कला असणं वेगळं आहे आणि विद्वत्ता असणं वेगळं आहे. माझा मुद्दा चालू होता, क्षणभर म्हणजे किती? चांगदेवांच्या तुलनेमध्ये 1400 वर्ष भागिले 70 करा. त्यांच्या तुलनेत आपलं आयुष्य एक क्षणा इतकं आहे. अशा पद्धतीचा एक क्षण जो देवाच्या नामरूपी साधनरूपी द्वारामध्ये उभा म्हणजे सतर्क राहतो. आणि काय म्हटलं पाहिजे याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या हरी मुखे मना, 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 हरे मुखे हरी मुखे मना, 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 हरे मुखे मना, हरे मुखे मना, हरे मुखे मना, हरे मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. ज्याच्या दारामध्ये नामरूपी द्वारामध्ये उभं म्हणजे सतर्क राहिल्यानंतर 4ही मुक्तींचा लाभ होतो. ज्या मुक्ती आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिल्या नाही, कधी ऐकल्या नाही. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, या 4ही मुक्तींचा लाभ होतो. अशा प्रकारचं जर जे कोणतं नाम असेल तर ते नाम कोणतं आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिमुखे म्हणा, एकच करा, बाकी काही करायची गरज नाही. पुण्याची गणना कोण करी. हरिमुखाणी म्हटल्यानंतर काय होतं तर म्हणे 2 गोष्टी होतात. पैसे कमवल्याने पैसे वाढतात, बरोबर आहे का? तुम्ही जर 100 रुपये कमवले तर तुमचे पैसे वाढतील का कमी होतील? पैसे कमवल्याने पैसे वाढत नाहीत. पैसे कमवून जर ते खर्च केले तर वाढतील कसे? तुमचं उत्पन्न किती आहे ते म्हणे 10 लाख रुपये. अरे बापरे, म्हणे तुमचे फार पैसे बँकेत असतील. म्हणे नाही हो, म्हणे कसं काय? अहो म्हणे 9.5 लाख रुपये माझा महिन्याचा खर्च आहे. मग काय अर्थ आहे? म्हणे तुम्हाला, तुमच्यापेक्षा आम्ही खुश आहे.
आणि तुमचं उत्पन्न किती आहे ते म्हणे 1,00,000 रुपये. अरे बापरे म्हणे, पण तुमचा खर्च किती आहे ते म्हणे फक्त 10,000 रुपये. ज्याचं उत्पन्न 1,00,000 रुपये आणि खर्च 10,000 रुपये, तो ज्याचं उत्पन्न 10,00,000 रुपये आणि खर्च 9.5 रुपये त्याच्यापेक्षा श्रीमंत ठरतो. पैसे कमवणं म्हणजे श्रीमंत होणं असा अर्थ त्याचा होत नाही. तसंच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मुखाने हरी म्हटल्यानंतर होईल काय म्हणे, पुण्याची गणना कोण करी. पुण्याचा संचय होईल, पण आहे त्या पापाचं काय, किंवा इतके दिवस जे पाप केलंय त्याचं काय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तृण अग्नी मिळे समरस झाले, पैसे नामे केले जपता हरी. पापाचे डोंगर सुद्धा गळून जातात म्हणे, इतकं या हरिनामाचं महत्व आहे. हे एकच असं नाम आहे. काय होतं या नामाने, या नामाने पुण्याचा संचय होतो आणि पापाचा क्षय होतो. पापाचा क्षय करणारं आणि पुण्याचा संचय करणारं असं जर कोणतं नाम असेल तर ते देवाचं हरी हे नाव आहे. हरी या नावाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत मोठं महात्म्य प्राप्त झालेलं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. किंवा तुकाराम महाराजांच्या सद्गुरू बाबाजी चैतन्यांनी त्यांना जो अनुग्रह दिला, मंत्र दिला, रामकृष्ण हरी. आपण देवाचा जो गजर करतो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, नंतर विठ्ठल आहे, नंतर ज्ञानदेव तुकाराम आहे. आधी नाव कोणाचं आहे तर ते हरीचं आहे. कशासाठी सगळ्यात पहिले हरीचं नाव आहे, तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करतो. काय करतो म्हणे, सकळ पापा ते संहारी, ह्या लागी बोलीजे नामे श्रीहरी, पुण्य पाप तिळभरी आत्मसाक्षात्कारी उरिणा. नाथ महाराज हस्तामलकामध्ये सांगतात, सगळ्या पापाचं हरण करतो आणि पुण्याचा संचय करतो, म्हणून त्याला हरी म्हणायचं. म्हणून त्याचं नाव कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर भवही पारा असं सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये फक्त एकच नाम तुम्हाला तारू शकतं, ते म्हणजे भगवंताचं हरी हे नाम आहे. या हरिनामाचा जो उच्चार करतो त्याला अगणित अशा स्वरूपाचं पुण्य प्राप्त होतं. आणि या हरिनामामृतावर जो सतर्क राहतो, जो या हरिनामामृताच्या माध्यमातून निर्गुण निराकाराची प्राप्ती करून घेतो, क्षणभर म्हणजे आयुष्यभर जो या हरिनामाचा उच्चार करतो त्याला 4ही मुक्तींचा लाभ होतात. त्याच्या पुण्याचा संचय झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्या पापाचा क्षय झाल्याशिवाय राहत नाही. पण नेमकं कोणाला हा फायदा होतो, अभंगाचं 3रं चरण. सोनी संसारे
याचा अधिकारी कोण आहे? ज्ञानेश्वर मला सांग. असुनी संसारी, संसारी जरी असला तरी हरकत नाही. आणि हे मी सांगतोय असं नाही आहे. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. बऱ्याच वेळास असं वाक्य निघतं की महाराज एक गोष्ट मी सांगतो, तुम्ही लक्ष द्या, माझा अनुभव सांगतो. तेव्हा खालच्या लोकांनी म्हटलं पाहिजे सांगू नका. त्याचं कारण एक आहे, तुमचा अनुभव सांगायसाठी आम्ही इथं बसलेलो नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज जर स्वतःचं सांगत नाही, तुम्ही कुठं स्वतःचं सांगताय? त्यांना एवढा अधिकार प्राप्त होऊन सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, हे माझ्या पदरचं नाही आहे. हे असं वेदशास्त्र उभारे बाह्या सदा. निळोबाराय महाराज सांगतात, निळा म्हणे मी बोलता दिसे हे परी त्याची सत्ता. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचून तुमची या विठ्ठला. एवढे सगळे संत सांगतात की हे आमचं नाही आहे, आणि आम्ही मात्र सांगतो हे आमचंच आहे. इथं गडबड होती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, असोनी संसारी जिवे वेगू करी. एक काम करा, फक्त जिवेला हरिनामाचं प्रखर व्यसन लावून घ्या. आणि हे मी सांगतोय असं नाही. वेदशास्त्र उभारे बाह्या सदा. याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज दाखला देतात. माझं पटत नसल तर ज्या वेदशास्त्राने बाह्या उभं करून हे सांगितलेलं आहे तेच वेदशास्त्राचा एक दाखला देतो. ज्ञानदेवा काय म्हणे, व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानेश्वर महाराज व्यासाची खुणा, खूण म्हणजे दाखला, पुरावा, संदर्भ. ज्ञानेश्वर महाराज व्यासांचा पुरावा देतात, व्यासांचा संदर्भ देतात. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता द्वारकेचा राणा पांडवा घरी हे स्वतंत्र 1 तासाचं 2 तासाचे चिंतन आहे. याच्याही पेक्षा जास्त की द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी आला कसं काय? असं कोणतं अर्जुनाने पुण्य केलं होतं? या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थेयने सर्वोत्तम पुण्य केले. मी अगदी शेवटावर आलोय. काय पुण्य केले हे सोडून द्या. पै कौरव कुळ चक्रवर्ती माझा हाची विस्मय पुढं पुढती. जे श्रिये हुणी त्रिजगती सदैवासे कवणी. ना तरी कोणेचे वाणावया लागी. श्रुती वाचुने दावापा जगी. ना सेवक पड तरी अंगी शेषाची. ज्ञानेश्वर महाराज सगळे उदाहरणं दाखले देतात. आणि परी ते अवघे एकीकडे ठेले सापे कृष्ण से सुखा एकंदरे झाले. जिये दिवसी हुनी जन्मले पांडव हे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे सगळे बाजूला पडले. कधीपासून? जेव्हापासून हे पांडव आले ना म्हणे, तेव्हापासून हा देव इतर कोणाचाही नाही म्हणे. तरी पाचाही आता अर्जुना श्रीकृष्ण 6वी असे झाला. अर्जुना 5मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त जर देव कोणाचा भुकेला आणि भक्त झाला असेल तर तो या अर्जुनाचा झालेला आहे. कसं काय एवढं अर्जुनाने पुण्य केलं होतं? कोणतं पुण्य अर्जुनाने केलं होतं? ज्ञानेश्वर महाराज सांगतात अर्जुनाने एकच केलं होतं. अर्जुन हा देवाचा नामधारक होता. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. हेच पुण्य काय जे असेल ते अर्जुनाने केलं होतं. असंच पुण्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये जेव्हा घडेल तेव्हा देवाच्या नामरूपी द्वारारूपी साधनामध्ये आपण उभं म्हणजे सतर्क राहून हो देवाचं नाव जेव्हा घेऊ तेव्हा आपल्याला सुद्धा पुण्य संचय झाल्याशिवाय राहणार नाही, पापक्षय झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला चार्यमुक्तींचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे नुसतं आपल्याला कळून फायदा नाही आहे, हे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा कळालं पाहिजे. आपला परमार्थ मी अनेकदा हे सांगत असतो की मागच्या 60 वर्षांपर्यंत म्हणजे आता जिथे वयोवृद्ध माणसं जे बसलेले आहेत यांनी हे वाक्य ऐकलेलं असेल की पाटी पेन्सिल हातात घ्या, पोथी पुराण बाजूला ठेवा. हे मागच्या 1940, 50, 60पर्यंत हे वाक्य काही जणांचं होतं की अरे बाबा हे देवदेव सोड, आता पाठ्यपुस्तक हातात घे. आणि मग तो शिकला की त्याला काय म्हणायचं? सुशिक्षित किंवा उच्च शिक्षित. नेमकं सुशिक्षित होण्याच्या नादामध्ये जे सुसंस्कृत होणं आम्हाला गरजेचं होतं ते कुठंतरी मागं राहिलं. आणि आता आम्ही केवळ सुशिक्षित झाल्यामुळे आमच्याकडे संपन्नता आली पण समाधान नाही आलं. ध्यानात घ्या, 50,000चा मोबाईल आमच्या खिशात आहे पण त्या मोबाईलमध्ये बॅलेन्स असून सुद्धा फोन लावायला माणूसच नाही आहे ना. कोण असा माणूस की ज्याला तुम्ही रात्री 12 वाजता फोन लावा आणि तुमचं दुःख सांगा? जवळच्या मित्राला सुद्धा फोन केला तर म्हणतो बाबा झोपू दे, रात्रीची 12ची वेळ आली आहे. मग त्या संपत्तीचा काय फायदा आहे जी संपत्ती समाधान देत नाही? याचं कारण आहे सुशिक्षिततेच्याकडे जाण्याच्या नादामध्ये सुसंस्कृतता मागे लपली. आणि ही सुसंस्कृतता सुशिक्षिततेसोबत जाण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपली पुढची पिढी आता मात्र नुसती सुशिक्षित बनवून फायदा नाही आहे तर तिला सुसंस्कृत बनवलं पाहिजे. या आशयाने आणि हा मोठा उद्देश समोर ठेवून श्री क्षेत्र देऊळगाव राजा इथे परमपूज्य सद्गुरू मोहननाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने
महाराजांनी आपण 2022 साली महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय आणि संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय असं महाराष्ट्रातलं पहिलं संयुक्तिक वैदिक आणि वारकरी विद्यालय सुरू केलं की जिथे मुलांना शुद्ध सांप्रदायिक वारकरी संप्रदायाचं शिक्षण दिलं जाईल आणि शुद्ध शास्त्रोक्त पद्धतीने वैदिक परंपरेचं शिक्षण दिलं जाईल. पण हे दोन्हीही दिलं जात असताना ॲकॅडमिक जे एज्युकेशन आहे, जे शालेय शिक्षण आहे, ते सुद्धा मुलांना दिलं गेलं पाहिजे. म्हणून शालेय शिक्षणासोबत वैदिक आणि वारकरी शिक्षण देणारं ते विद्यालय श्री क्षेत्र देऊळगाव राजा इथे आपण सुरू केलं. या विद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे हे विद्यालय गुरुकुल शिक्षण पद्धती अनुसार चालतं. गुरुकुल शिक्षण पद्धती अनुसार म्हणजे एकच उदाहरण मी कायम देत असतो, जिथं भगवान श्रीकृष्ण शिकले आणि जिथं सुदामदेव शिकले त्याला म्हणायचं गुरुकुल. याचं कारण सुदामदेवाची परिस्थिती काय होती, ऋणतरी मुठभरी पोहे त्याच्या व्याजात हे मनगरीती. ते पोहेसुद्धा शिळे होते आणि ते न्यायला कॅरीबॅगसुद्धा नव्हती, ते फाटक्या धोत्रात बांधून नेले. ही सुदामदेवाची श्रीमंती आणि गड्यांनो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला ही भगवंताची श्रीमंती. असं असूनही दोघं एका गुरुकुलात आले. कसं काय? कारण गुरुकुलामध्ये शिक्षण हे समान दिलं जातं, इक्विलिटी दिली जाते. आत्ताचं नाव गुरुकुल आहे, पण कुठं 50,000 फी आहे, कुठं 1,00,000 फी आहे, कुठं 40,000 फी आहे. आत्ता शाळेची अवस्था ही झालेली आहे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण शिक्षण निवास भोजनासह विनामूल्य आपल्या विद्यालयात दिलं जातं की विद्यार्थ्यांकडून संपूर्ण 4 वर्ष विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचा, राहण्याचा, जेवणाचा कुठल्याही प्रकारचा खर्च घेतला जात नाही. केवळ त्यांनी यावं, राहावं, खावं, जेवण करावं आणि शिक्षण घ्यावं. ते शिक्षण घेतही असताना प्रत्येक मुलगा हा कीर्तनकार होईल तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तो मुलगा हरिपाठही वाजवू शकला पाहिजे, तो मुलगा नाटही म्हणू शकला पाहिजे, तो मुलगा ठाईची चालही म्हणू शकला पाहिजे, त्या मुलाला कॉम्प्युटरचं शिक्षणही आलं पाहिजे आणि तो मुलगा यत्किंचित का होईना पण पसायदानावर इंग्रजी भाषेत बोलू शकला पाहिजे. अशी पिढी घडवण्याचं एक कार्य आपण श्री क्षेत्र देऊळगाव राजा इथं करतोय. ज्ञानोबारायांची जर कृपा असेल तर रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद बोलवून घेतात ज्ञानोबाराय. हे ज्ञानोबारायांचा अधिकार आहे. ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादाने परवा दुबईला 2 प्रवचनांसाठी गेलो तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं की महाराज तुम्ही हे जे तिथं करताय हे आम्हाला दुबईत आत्ता करण्याची गरज आहे. कारण तिथं जे आपले भारतीय लोक आहेत त्या भारतीय लोकांना ते तिथं पसायदान शिकवत आहेत आणि दुर्दैवाने आमच्या शाळेतला पसायदान बहुतांश ठिकाणी गायब झालेला आहे. म्हणून आमची पिढी आम्हाला जर सुसंस्कृत करायची असेल तर अशा विद्यालयांमध्ये त्यांना पाठवलं पाहिजे. या वर्षीची प्रवेश प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे. आपल्या परिचित किंवा आपल्या स्वतःच्या घरचा किंवा आपल्या ओळखीच्याचा किंवा नाहीच कोणाचा तर दुश्मनाचा मुलगा जरी असला तरी त्याला तिकडं जायला सांगा. कदाचित त्याचीच तारीख तुम्हाला पुढच्या 10 वर्षांनी इथं घ्यावं लागेल. त्याच्यामुळे तिथं आपण सगळ्यांनी एकदा तरी श्री क्षेत्र देऊळगाव राजा इथं येऊन तिथं घडत असलेल्या विद्यार्थ्यांना आपले आशीर्वाद द्या. आजचे तुमचे आशीर्वाद उद्याचा स्वामी विवेकानंद घडवू शकतील एवढी ताकद तुमच्या आशीर्वादामध्ये आहे. हे सगळं करत असताना भारतीय गोवंशाचं पालन झालं पाहिजे या उदात्त हेतूने कृष्णप्रिया गोशाळा आपण तिथं सुरू केलेली आहे. तिथल्या गायींचं दूध, दही, तूप हे फक्त आपल्या मुलांना वापरलं जातं, कुठंही बाहेर विकलं जात नाही. मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून 400 वर्ष पुरातन हस्तलिखित ग्रंथांपासून आजतागायतच्या यशस्वी उद्योजकांपर्यंत जे पुस्तकं असणारं जे सुसंपन्न असं सिद्धांतसार ग्रंथालय कृष्णप्रिया गोशाळा आणि महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय आणि संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय असे 4 उपक्रम श्री क्षेत्र देऊळगाव राजा इथं सुरू आहे. सुरू आहेत कशाच्या जोरावर, फी घेत नाही, सुरू एकाच्याच जोरावर आहे. फक्त सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. अर्थात तुमच्यासारख्या अनेकांमध्ये जो परमात्मा भरलेला आहे त्यातला एक कोणीतरी येतो आणि तिथं गहुदान देऊन जातो, त्यातला एक कोणीतरी येतो तिथं तांदूळ देऊन जातो आणि आमच्या वर्षभराची सोय लागून जाते. अशा भगवान भरोसे ज्याला आपण म्हणतो तसं ते कार्य चालू आहे. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा कार्याला असाव्या आणि उत्तरोत्तर यावत चंद्र सूर्य असेपर्यंत आपला हा नामसंकीर्तन महोत्सव असाच सुरू असावा आणि आपले कान मोठे व्हावे, आपलं हृदय मोठं व्हावं आणि आपलं मन मोठं व्हावं. कान मोठं झालं तर तुम्ही चांगलं ऐकाल, हृदय मोठं झालं तर तुम्ही लोकांना माफ कराल आणि मन मोठं झालं तर परमात्मा तुमच्या मनामध्ये येईल. एवढीच प्रार्थना करू. सेवेला विराम देऊ. एकदा विठोबा रुक्मिणी भजन घ्या, चाल म्हणा आणि ज्ञानेश्वर माऊली करा. विठोबा Kumar
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिभक्त पारायण अनंत महाराज गीते विलंबेकर त्यांना साथ देतील. हरिभक्त पारायण राजाभाऊ महाराज मुंडे मांडवेकर. ज्ञानदेव माने व्यासाची खून 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 द्वारकेचे राणे पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे मोना हरी मुखे मोना हरी मुखे मोना हरी मुखे मोना पुण्याची गणना कोण करी आ